आयुष्यात जर तुम्ही सोलो ट्रिप प्लॅन करत असाल तर सेफ ठिकाणं कोणती, विशेषतः महिलांसाठी, अशी 8 ठिकाणं मी तुम्हाला सांगणार आहे सोलो ट्रिपची. पहिलं सोलो डेस्टिनेशन म्हणजे संपूर्ण गोवा. इथे नॉर्थला जा, साऊथला जा, पणजीत राहा, कुठेही जा. गोवा एकदम सेफ आणि राहण्यासाठी हॉस्टेल म्हणू नका, होमस्टे म्हणू नका, सगळं असतं इकडे. खाण्याचे स्पॉट तर गल्लोगल्ली आहेत आणि एक नंबर आहेत. गोवा खूप वेळा झाला असेल आणि सोलोसाठी नवं डेस्टिनेशन हवं असेल तर गोकर्ण एकदम बेस्ट. गोकर्णामध्ये हॉस्टेल सारखी मस्त हॉस्टेल्स आहेत, छान कॅफे आहेत, 5 मस्त बीच आहेत जे एकदम स्वच्छ आहेत. इथे तुम्हाला समुद्रकड्याचा ट्रेकही करता येईल. सगळे बीच बोटीनेही फिरता येतील आणि संपूर्ण परिसर अगदी 2 व्हीलर भाड्याने घेऊन एक्सप्लोरही करता येईल. ज्यांना आर्किओलॉजी आणि स्थापत्यकलेची आवड आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहेच. कर्नाटकातलं हम्पी. पण त्यापेक्षा इथल्या हिप्पी वाईब्समुळे हे ठिकाण म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंगसाठी स्वर्गच. एकदम बजेट फ्रेंडली ठिकाण. खाण्यासाठी साऊथ इंडियन पासून ते कॉन्टिनेंटल पर्यंत अनेक पर्याय आहेत. जे सगळ्या सोलो ट्रॅव्हलर्सचं फेवरेट डेस्टिनेशन होत चाललंय ते म्हणजे वर्कला, जे अगदी त्रिवेंद्रमच्या जवळ आहे. इथला समुद्रकडा, मस्त बीच आणि असंख्य कॅफेजमुळे इथेही 4-5 दिवसांची मस्त सोलो ट्रिप मारता येईल. आणि भारतातच जर फ्रान्सचा अनुभव घ्यायचा असेल तर जायचं मस्त ठिकाण म्हणजे पॉंडिचेरी. इथला ओरोविला, अरबिंदो आश्रम, स्वच्छ समुद्रकिनारा तुम्हाला अंतर्मुख नक्की करेल. पॉंडिचेरी नंतर जाऊया थेट राजस्थानला. राजस्थानमध्ये फिरण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत, पण इथलं माझं सोलो ट्रॅव्हलिंगसाठीचं नंबर 1 रेकमेंडेशन म्हणजे उदयपूर. मस्त तळ्यांच्या आजूबाजूला वसलेलं भारतातलं व्हेनिस म्हणजे उदयपूर. आणि महिला सोलो ट्रॅव्हलर्ससाठी इथली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे शॉपिंग. ॲक्सेसरीज पासून ते हँडमेड कपड्यांपर्यंतच्या असंख्य व्हरायटीज इथे स्वस्तात तुम्हाला मिळतात. मॅक्लॉडगंज, हिमालयातलं हिप्पी डेस्टिनेशन. इथे तुम्हाला तुरुंडचा ट्रेक पण करता येईल, चहाच्या मळ्यातून फिरता येईल, असंख्य इंटरेस्टिंग कॅफे एक्सप्लोर करता येतील किंवा चहा आणि मॅगी घेऊन तासन तास पर्वतरांगांकडे बघत चिल मारता येईल. कोण म्हणलं की फक्त हनीमून किंवा कपलने जाण्याचं ठिकाण आहे मनाली? इथे ओल्ड मनाली किंवा वसिष्ठ एरियात जाऊन बघा. अनेक हॉस्टेल्स आणि होमस्टेज मिळतील. अनेक सोलो ट्रॅव्हलर्सचं हे आवडतं ठिकाण. कारण मनाली बेस कॅम्प करून इथून अनेक ट्रेक, राफ्टिंग, बाईक ॲक्टिव्हिटीज तुम्हाला प्लॅन करता येतील. गँगटोक, नॉर्थ ईस्टमधलं सिक्कीमची राजधानी असणारं एकदम सुंदर ठिकाण म्हणजे गँगटोक. मुलींसाठी सुद्धा अतिशय सेफ. तुम्हाला अजून कुठल्या इंटरेस्टिंग ठिकाणांची माहिती हवी मला कमेंटमध्ये विचारा, त्याचे पण नक्की मी रील्स घेऊन येईन.